नमस्कार. मोदी घाबरले, ते संसदेत आले नाहीत. काँग्रेसच्या महिला खासदारांनी मोदींच्या खुर्चीभोवती गर्दी केली, त्यामुळे मोदी आले नाहीत. मोदी महिला खासदारांना घाबरले आणि त्यांनी असं सांगितलं की महिला खासदार यांना मला मारायचं होतं. त्याच पद्धतीने भाजपलाही सुद्धा हात चोळीत बसावं लागलं. राजनाथ सिंग यांची पंचाईत झाली. अशा प्रकारची टीका टिप्पणी या 2-3 दिवसात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रसारमाध्यमावर आली. आणि मग मोदी का घाबरले? मोदी तर असं म्हणतात की मी एकटा सगळ्या विरोधकांना पुरून उरेल. मग ह्याच प्रसंगी मोदी काँग्रेसच्या महिलांना का घाबरले? खरं तर मित्रहो, संसदेमध्ये राहुल गांधी यांनी असा विषय काढला होता की जे भारताचे सैनिक प्रमुख होते जनरल नरावणे, ते आता रिटायर झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या पुस्तकात असं म्हटलं होतं, निर्णायक क्षणी देशाच्या नेतृत्वाला निर्णय घेता येत नसेल तर काय करणार, असा हतबल सवाल जनरल नरवणे यांनी फॉर स्टार ऑफ डेस्टिनीमध्ये उपस्थित केला आहे. आणि हा मजकूर राहुल गांधी यांनी लोकसभेत वाचून दाखवला. त्यावेळेस हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, तेव्हा तुम्ही हा मजकूर वाचू नका, तुम्हाला परवानगी देण्यात येणार नाही, अशा पद्धतीचे ओम बिर्ला म्हणाले. आणि त्याला राजनाथ सिंग आणि BJP खासदारांनी विरोध केला. हा खरा मुद्दा होता. या गदारोळामध्ये काही महिला काँग्रेसच्या खासदार मोदीच्या खुर्चीजवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि त्यामुळे मोदी संसदेत आले नाहीत. हा खरं तर सगळा विषय आहे. आणि मग अशा वेळेस मोदींनी ह्या प्रश्नाला उत्तर न देता ते दुसऱ्या दिवशी राज्यसभेत त्यांनी भाषण केलं आणि त्याच्यात त्यांनी हा मुद्दा काढला नाही. राहुल गांधी काय म्हणाले, चीनमध्ये कशा पद्धतीने गलवानच्या वेळेस आपली जमीन तिकडे गेली आणि त्यावेळेस मोदी कसे हातबाल झालेले होते आणि त्यांनी सांगितलं सैन्याला की तुम्ही तुमच्या पद्धतीने काही करा, माझी पूर्ण परवानगी आहे. अशा पद्धतीचा हा सगळा विषय झालेला आहे. तेव्हा मित्र, मग मोदी हे न बोलून चीन सोडून मोदींनी नाक, आदिवासी, महिला, दलित आणि शीख असे मुद्दे उपस्थित करून काँग्रेस कसा या समूहाच्या विरोधात आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला आणि मोदीने या पद्धतीने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. खरं तर मित्र, बऱ्याच वेळा पत्रकारांना आणि काँग्रेसच्या नेत्यांनाही कळत नाही, मोदी जेव्हा जी गोष्ट करतात त्याच्यामागे एक विशिष्ट धोरण असते, एक विशिष्ट भूमिका असते. आणि त्यांना या सगळ्या माध्यमातून मग पंजाबमध्ये जेव्हा ते एका सभेला जात होते त्यावेळेस पुलावर त्यांची गाडी थांबली आणि 15 मिनटं ते गाडीमध्ये बसून राहिले. या वेळेसुद्धा टीकाकार असं म्हणतात की त्या ठिकाणी जे आलेले कार्यकर्ते होते ते BJPचे होते आणि त्या कार्यकर्त्यांना घाबरून मोदी गाडीमधून उतरले नाही. पण ते सगळं खोटं आहे. मुळात शेतकरी संघटनेचं मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू होतं आणि ते आंदोलनकर्ते पुलाच्या पुढे जाऊन हजारो संख्येने उभे होते. त्यामुळे मोदी आणि सिक्युरिटीवाल्यांनी असा निर्णय घेतला की तिथून ते परत आले. पण विरोधकांनी असं सांगितलं की BJPचे कार्यकर्त्यांना मोदी घाबरले, असा काही प्रकार नव्हता. पण ह्या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट लक्षात आली असेल की मोदी जेही करतात ते समजून उमजून जाणून बुजून करतात आणि या सगळ्या गोष्टीमधून ते काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला सहानुभूती मिळवतात. मुळात ज्या टायमाला त्या स्त्रिया किंवा महिला खासदार जेव्हा मोदीच्या खुर्चीच्या आजूबाजूला उभ्या होत्या ते सगळं प्रसारण मुळात सगळ्या भारतीयांनी बघितलं. अशा वेळी जर मोदी आले असते आणि एखाद्या स्त्रीने त्यांचा हाताचा शर्टची बाही ओढली असती किंवा कॉलरला हात घातले असतं तर आपल्याला काय वाटलं असतं आणि ह्या जे प्रसार चालू होता तो जर जगभर गेला असता आणि ते दृश्य सगळं जगानं बघितलं असतं तर मग अशा वेळेस आपल्या पंतप्रधानांची जी बदनामी होती ती निश्चित पंतप्रधानाची नसते, ती देशाची बदनामी होती. तेव्हा मग मोदी आल्याने हा निर्णय योग्य होता. इथं सामर्थ्य, ताकद आणि हुशारीचा विषय नाही, इथं समंजसपणाला महत्त्व आहे. तेव्हा एका पंतप्रधानांची अवमानना होऊ नये आणि त्याच्यामुळे देश बदनाम होऊ नये याच्या मागचं हे खरं कारण आहे. उलट या ठिकाणी मोदी बदनाम न होता काँग्रेस बदनाम झाली आणि मुळात
विरोधकांना मोदीने चांगल्या पद्धतीने हे उत्तर दिलेले आहे आणि एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. आणि अशी सहानुभूती मिळवत मिळवत मोदीने 12 वर्षात काँग्रेसला पार तळाला घातलं, पण तरीही काँग्रेसच्या ते लक्षात येत नाही. कारण प्रत्येक काँग्रेसचा जोही कार्यक्रम असेल, जी टीका असेल, ती त्यांच्यावर उलटून द्यायचं काम मोदी उत्तम प्रकारे करतात आणि असं पूर्ण देशातल्या नागरिकांना दाखवतात की काँग्रेस बघा काय लायकीची आहे. नमस्कार.